तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपले एम.एस.स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे इयत्ता 10वी मधील इतिहास व राज्यशास्त्र या विषयामधील काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे काही महत्त्वाचे प्रश्न. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण एक प्रश्नपत्रिका दाखवणार आहे आणि या प्रश्नपत्रिकेमधील जवळपास तुम्हाला 30 ते 40% प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या एम.एस.स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पहा, तुमचा हा प्रश्न पहिला. त्यामधील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर या ठिकाणी पहा, आता तुम्हाला 3 प्रश्न दिलेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला अ, ब, क आणि ड असे पर्याय दिलेले आहेत. तर यातील एक करेक्ट पर्याय निवडून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर अशी तुम्हाला इथे 3 विधाने दिलेली आहेत आणि हे 3 विधानं तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न पहिला. त्यामधील ब, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला 3 जोड्या दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला अ, ब, क आणि ड यामध्ये एक तुम्हाला चुकीची जोडी आहे, ती तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे. तर अशी तुम्हाला इथे 3 जोड्या दिलेल्या आहेत. तर या 3 जोड्या तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न दुसरा. त्यामधील अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर या ठिकाणी पहा, तुमचे पहिला प्रश्न आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. जगातील अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा असा हा तुमचा पहिला प्रश्न आहे. पहिली संकल्पना आहे. त्यानंतर आहे पुढील संकल्पना चित्रकला खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. तर या ठिकाणी तुम्हाला खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा इथे लिहायच्या आहेत. त्यापुढे आहे तुमचं तिसरे संकल्पना चित्र भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार. तर या ठिकाणी पहा, असे 3 संकल्पना चित्र आहेत. तर या 3 संकल्पना चित्रामधून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. तर मित्रांनो, त्यापुढे आहे तुमचा ब, थोडक्यात टिपा लिहा. चित्रकला परंपरा, कार्ल मार्क्स, प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. तर या ठिकाणी तुम्हाला 3 टिपा दिलेल्या आहेत. तर या 3 टिपांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 टिपांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 तुम्हाला प्रश्न 4 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न तिसरा. पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. तर पहिला प्रश्न आहे कलेच्या इतिहासाला सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यापुढे दुसरा प्रश्न आहे अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रशासने प्रसिद्ध करतात. त्यापुढे तिसरा प्रश्न आहे सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे. त्यानंतर तुमचा चौथा प्रश्न आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर असे हे 4 प्रश्न आहेत. तर या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची साकारण स्पष्ट करून लिहायचे आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न 4. दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला एक उत्तर दिलेलं आहे. तर सध्या तुम्ही या उत्तराचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या उत्तराचे व्यवस्थित वाचन करा. तर आता मी सध्या तुम्हाला या उत्तरावरील प्रश्न दाखवतो. यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे बाळ जे पंडित कोणते काम करीत असत. त्यापुढील आहे समालोचकांचे कोणते काम असते. त्यानंतर आहे बाळ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे. तर असे 3 प्रश्न आहेत या उत्तरावरती आणि हे 3 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. त्यानंतर आहे तुमचा प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार लिहा. त्यानंतर आहे इतिहासाच्या सांधरांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. तर असे तुम्हाला इथे 4 प्रश्न आहेत. तर या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे आता तुमचे राज्यशास्त्र यावरती प्रश्न. तर यामध्ये आहे तुमचा प्रश्न 6वा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आता खाली 2 प्रश्न दिलेत आणि या 2 प्रश्नांच्या खाली तुम्हाला अ, ब, क आणि ड असे पर्याय दिले आहेत. तर यातील एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर असे हे 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा प्रश्न 7वा. पुढील विधान चुकी बरोबर ते साकारण स्पष्ट करा. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर या ठिकाणी 3 प्रश्न दिलेत. तर या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. चूक आहेत की बरोबर आहेत आणि ते 2 प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहेत. त्यानंतर आहे तुमचा प्रश्न 8वा. त्यामधील अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर या ठिकाणी पहा पर्यायवर चळवळ आणि द्विपक्षपदी पद्धती. तर या ठिकाणी पहा, असे 2 संकल्पना आहेत. तर 2 पैकी कोणत्याही एका संकल्पनेचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढे आहे तुमचा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर या ठिकाणी पहा, आता पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्यपूर्ण काळातील समाज सुधारक स्त्री पुरुष. तर अशी तुम्हाला ही एक संकल्पना आहे. तर ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर त्यापुढील आहे तुमचा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. लोकशाही शासनाची वैशिष्ट्ये. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न दिलेत. तर 2 पैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे.
यापुढे आहे तुमचा प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे राजकारणात घराणेशाही असावी का, तुम्हाला काय वाटते. तर या ठिकाणी असे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहायचं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा इयत्ता 10वी मधील इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एक सराव पेपर होता आणि या पेपरमधील तुम्हाला काही प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही या पेपरचा व्यवस्थित सराव करा आणि तुम्ही व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्कीच पाहिला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या एमएसटी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या एमएसटी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.